नमस्कार, मी प्रांजली. कसे आहात तुम्ही? हो, मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आणि लाईफ कोच. त्याचप्रमाणे आता मी मोटिवेशनल स्पीचसुद्धा देते, त्यामुळे मोटिवेशनल स्पीकरसुद्धा. तर आज मी तुम्हाला विचारते की कसे आहात तुम्ही? मजेत ना? म्हणजे आनंदी आहात ना? तुम्ही विचार करत असाल की मी तुम्हाला असं का विचारतीये? काय झालंय आज मला? पण मी मनापासून विचारतीये की तुम्ही कसे आहात, आनंदी आहात. तर मला एक सांगा, तुम्ही खरंच आनंदी आहात की आनंदी असण्याचा दिखावा करताय? कारण आज रीलमधला आनंद आणि रिअलमधला आनंद हे आपल्याला डिफरन्शिएट करता यायला हवं. जेव्हा आपण व्हॉट्सअपवर जातो, इन्स्टावर जातो, फेसबुकवर जातो, त्यावेळेस आपल्याला सगळे आनंदात दिसतात. तर तो आनंद कुठला आहे? तो रीलचा आनंद आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही आनंदी आहात, तर ते कसे आनंदी आहात? रीलमधले आनंदी आहात की रिअलमधले आनंदी आहात? प्रत्येक जण कितीही दुःखी असला, परंतु जेव्हा रील तयार करायचा असतो किंवा जेव्हा फोटोशूट करायचा असतो, तेव्हा तो आपल्या चेहऱ्यावर जबरदस्तीने आनंद आणतो. आणि ज्यावेळेस तो रील किंवा फोटो दुसरे व्यक्ती बघतात, तेव्हा त्यांना वाटतं, बाप रे, ही किती आनंदी असते, मी का नाही राहू शकत अशी? सगळं दुःख मलाच दिलंय का? पण चुकताय तुम्ही. जे आपण रील किंवा फोटोज मध्ये आनंदी लोक बघतो, तो आनंद आपल्याला माहीत नसतो की तो रीलचा आनंद आहे, म्हणजेच रीलमधला आनंद आहे की रिअलमधला आनंद आहे. आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला रिअलमधला आनंद हवा की रीलमधला आनंद हवा. आता मी तुम्हाला एक सोपा इन्स्टंट क्वेश्चन विचारते, तुम्ही आनंदी आहात का? मॅक्झिमम लोकांचं उत्तर मला हो असं येईल. कारण ही आपल्याला सवय झालेली आहे की लोकांना दाखवायची की हो मी खुश आहे. परंतु मी परत विचारते, तुम्ही रिअली खरंच आनंदी आहात का? तेव्हा कुठेतरी आपोआप आपण स्वतःला विचारायला लागतो की परत विचारते म्हणजे काय? मग आपल्याला हळूच जाणवतं की नाही, आपण खरंच आनंदी नाही, आपण दुसऱ्यांच्या समाधानासाठी फक्त बोललोय की हो मी खूप आनंदी आहे. परंतु असं करू नका. ज्यावेळेस आपण थोडं पुढं जातो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे रिअल आणि रील मधला आनंद जो आहे तो वेगवेगळा आहे. रीलमध्ये आनंदी दिसणारे लोक रिअलमध्ये दुःखी, खिन्न, उदास झालेले आणि आतमधून तुटलेले असतात. आपलंही तसंच असतं. तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारा की खरंच मी जो आनंदी चेहरा दुसऱ्यांसमोर दाखवते, तो खरंच माझा आनंदी चेहरा आहे का? की मी आतमध्ये कुठंतरी माझी घुसमट होतीये, माझं दुःख मी आतमधल्या आतमध्ये मला खातंय, पण मी ते व्यक्त करत नाहीये, हे कारण लोकांना ते कळेल आणि लोक काय विचार करतील याने मी ते व्यक्त होत नाहीये. त्यामुळे रिअल आनंदी राहा. आणि जर तुम्ही खरोखर रिअल आनंदी असाल आणि तुम्ही मला त्याचं उत्तर हो दिलं असेल, तर मला खूप जास्त आनंद होईल. रील आणि रिअल याला वेगळं करा. रिअलमधला आनंद शोधा, तो आपल्याला आपला मिळवायचा असतो. आता तुम्ही म्हणाल की कसं आहे ना, एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहे की रिअलमध्ये कसं आनंदी असणार? प्रॉब्लेम्स कुणाला नसतं. प्रॉब्लेम्सशी डील करता येऊन जेव्हा आपण आनंदी राहतो, त्याला खरा आनंद म्हणतात आणि त्यालाच रिअल आनंद म्हणतात, रिअल हॅपीनेस म्हणतात.
प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे. आपण पंतप्रधानांपासून तर अगदी एका रोज कामावर जाणाऱ्या, काम मिळेल की नाही मिळेल अशा व्यक्तीचे जरी विचार केला तर प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत. पण ते प्रॉब्लेम्स असताना त्याच्याशी कशा प्रकारे डील करून तो व्यक्ती आनंदी राहतो त्याला जास्त महत्त्वाचं आहे. आपल्यालाही तेच करायचं आहे. आपल्याला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायचा आहे, स्वीकारायचा आहे. आणि जी काही प्रॉब्लेम्स आहेत ती कधीही संपणारी नसतात. एक प्रॉब्लेम झाला, दुसरा प्रॉब्लेम येतो, दुसरा झाला, तिसरा येतो. कधी कधी तर छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्याला मोठा प्रॉब्लेम वाटतो, पण तो खरंच तेवढा असतो का? पण प्रॉब्लेम आहे म्हणून आपण आनंदी जीवन जगायचं नाही का? तर त्या प्रॉब्लेमशी डील करत आपल्याला आनंदी राहायचं आहे. आता दुसरं, बरेचदा आपली कंप्लेंट असते, माझं ना त्या व्यक्तीने जगणं हराम केलंय, त्या व्यक्तीमुळं मी दुःखी आहे, ती व्यक्ती मला नेहमी दुःख देते, त्या व्यक्तीने माझं आयुष्य दुःखमय बनवलेलं आहे. कुणाची मिजाज आहे? स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा, तर तुम्हाला कोणीही दुःखी बनवू शकत नाही. तुम्ही स्वतःला सांगा की त्या व्यक्तीने मला कितीही दुःख दिलं तरी मला माझा आनंद टिकवून ठेवायचा आहे. मी जशी आहे किंवा मी जसा आहो तसा मी परफेक्ट आहो. त्या व्यक्तीने म्हटलं की तू दिसायला सुंदर नाही म्हणून मी दुःखी व्हायचं का? त्या व्यक्तीने म्हटलं की ही जरा जास्तच मटकते तर मी दुःखी व्हायचं का? किंवा कुणी म्हटलं की याला काही चांगला जॉबच नाही आहे, काय नुसतं टवाळक्या करत बसतो म्हणून मी दुःखी व्हायचं का? नाही. तुम्ही काय करता, तुम्ही काय आहात हे फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती असतं, दुसऱ्यांना नाही. तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि स्वतःला सांगता की मी जसा आहे किंवा जशी आहे तशी मी परफेक्ट आहे, तेव्हा तुम्ही दुःखी होत नाही. आणि दुसऱ्यांसाठी दुःखी व्हायचं दुसऱ्यांच्या बोलण्याने होतं, कारण मन असतं ते हळवं असतं. परंतु आपल्याला स्वतःला एक बिहेवियर थेरपी जी असते त्या किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग आपण म्हणतो त्याचा एक उपयोग करून आपण आपल्याला दुःख देणाऱ्या गोष्टीकडे लक्ष न देता ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्याजवळ आहे त्या एन्जॉय करायच्या आहे. खुश राहा. इमोशन्स असतात, या इमोशन्समुळे आपण दुःखी होतो, पण ते इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं हे आपलं काम आहे. आणि एखादा व्यक्ती जो आपल्याला दुःख देतो, जो आपल्याला त्रास देतो, जो मुद्दामून आपल्याला टोमणे मारतो, तर विचार करा की तो तसाच आहे, त्याचं कामच आहे टोमणे मारायचं किंवा तिचं कामच आहे टोमणे मारायचं. त्याने म्हटलंय की तू सुंदर नाहीयेस, त्याने म्हटलंय की तू कवडीचं काम करत नाही, हा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. त्यामुळे तुम्ही दुःखी होणार का? तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की मी कशी आहे किंवा मी कसा आहे. म्हणून दुसऱ्यांमुळे दुःखी होऊ नका. एखादी व्यक्ती असते की ते टोमणे मारतात किंवा त्यांना दुसऱ्यांना काहीतरी खाली दाखवायचं असतं की मी कशी ग्रेट आहे किंवा मी कसा ग्रेट आहे आणि तू कसा निकृष्ट आहे. तर एक्सेप्ट करा, हा त्याचा स्वभाव आहे किंवा हा तिचा स्वभाव आहे. त्याच्यामुळं आपण दुःखी होऊ नका. कारण काही लोक असतात की जे या प्रकारे
त्यांचं कामच ते असतं की दुसऱ्यांना दुःख देणं आणि स्वतःला श्रेष्ठ समजून घेणं. त्यांच्यासाठीच तुम्ही दुःखी होणार नाही. कारण ज्या वेळेस त्यांनी तुम्हाला खालची पद दाखवली किंवा तुमचा अपमान केला, तुमचा वारंवार अपमान केला, तुम्हाला पाण्यात बघितलं किंवा तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही तुम्ही आनंदी राहत असाल तर तुम्ही जिंकलात आणि ती व्यक्ती हरली. त्यावेळीस ती दुःख देणारी व्यक्ती स्वतः दुःखी होऊ शकते. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला दुःख देणाऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला दुःखी व्हायचं आहे की तुम्हाला आनंदी राहून त्याचा डाव त्याच्यावरच पलटवायचा आहे. गोष्ट लक्षात येते ना तुमच्या? तेव्हा आनंदी राहा. आणि ही बघा, आनंदी राहणं म्हणजे अपेक्षा कमी ठेवा. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांकडून खूप अपेक्षा ठेवतो की मी गेलो तर त्यांनी माझा असं आदरातिथ्य करायला हवं आणि आपलं तसं आदरातिथ्य नाही झालं की मग आपण दुःखी होतो. त्यांनी मला ड्रेस घ्यायला हवा होता, त्यांनी मला साडी घ्यायला हवी होती पण नाही घेतली, मग आपण दुःखी होतो. मी का तिच्याशी बोलायचं, तिने माझ्याशी बोलायला हवं होतं, ती बोलली नाही, तिचं काम होतं, तरीही आपण दुःखी होतो. मग हे दुःखी होणं आपलंच मूळ होतं ना. कोण आपल्याला दुःख देतं? तर आपण केलेल्या अपेक्षा. आणि त्या अपेक्षांची जेव्हा पूर्ती होत नाही त्यावेळेस आपण दुःखी होतो. तेव्हा लक्षात ठेवा की अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर दुःखी होतो. त्याचप्रमाणे स्वप्न बाळगा, मोठी स्वप्न बघा, पण त्या स्वप्नांसोबत तुम्हाला तुमचं कार्यही तेवढं करावं लागतं. नुसती स्वप्न बघून स्वप्नपूर्ती होत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. ती कष्ट करण्याची ताकद तुम्ही ठेवा. कसं आहे, काही गोष्टी लक्षात ठेवा की जर आपण एखाद्या व्यक्तीला सुख किंवा आनंद देत नसू तर आपल्यामुळं तो दुःखी होणार नाही याची नक्कीच आपण खबरदारी घ्यायला हवी. एक गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवावी की माझ्यामुळं कोणी दुःखी होऊ नये. एक गाणं जे कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. दोनच त्याच्या पंक्ती आहे ज्या मी तुम्हाला सांगते. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. फूल नहीं बन सकते तो कांटे बनकर ना चुभना. फूल नहीं बन सकते तो कांटे बनकर ना चुभना. या दोन लाईन आपण स्वतःच्या माइंडमध्ये फिट करून ठेवायच्या आणि आनंदी राहायचं. आनंद हा अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर असतो. आज वातावरण खूप छान आहे, आज माझ्या मुलाला छान मार्क्स मिळाले, आज मी केलेली भाजी माझ्या नवऱ्याला खूप आवडली, आज मी जेव्हा दुकानात गेली होती तर अनएक्सपेक्टेड मी साडी घेतली, आज माझ्या मुलांनी येऊन माझी पप्पी घेतली, आज माझी बहीण मला म्हणाली की ताई तू खूप छान दिसायला लागलीयेस, किंवा एखाद्या सासूनी म्हटलं की सुनबाई आज स्वयंपाक मी करते, किंवा एखाद्या सासऱ्यांनी म्हटलं की सुनबाई खूप काम करतेस, दमली अशी. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद शोधायचा आहे. आय होप्स खरा आनंद म्हणजे काय
रील आनंद, एक रीलचा आनंद आणि एक रिअलचा आनंद, चॉईस तुमची आहे. तुम्हाला रीलमधला आनंद हवा आहे की रिअलमधला? मी प्रांजली, एक सायकोलॉजिकल काउन्सलर. आपलं प्रांजल सायकोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करा अशी तुम्हाला विनंती करते. जर तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओज हवे असतील तर ते मला नक्की सांगा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर, माझा मेल आय डी तुम्हाला देते आहे. गरज पडल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.